आता बाजरीचे कणस भाजू राहिले. तर हे पहा, हे असं कणस. नमस्कार मित्रांनो, आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे. आज चाललो मित्रांनो आम्ही हुरडा पार्टी खायला. आम्ही लहानपणी असताना जायचो मित्रांनो हुरडा पार्टी खायला, पण आता एवढं काय जाणं होत नाही. तर आता चाललो मित्रांनो आम्ही शेतामध्ये. कणस पण तोडताना तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. कसे कसे तोडायला लागतं ते कणस तुम्हाला दाखवतो. आणि बाजरीचे कणस पण निवडलेत मित्रांनो खायसाठी. इथं आहे एक छोटंसं तळं, पाण्यानं फुल भरलेलं. तर आता आलं ओढ्यापाशी. तर मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, ते जुन्या चॅनलवरती दाखवलं होतं तुम्हाला. ह्या ओढ्यामध्ये मुरे मासेचं आम्ही जुगाड केलं होतं बनवून. ते गावठी पारंपरिक जुगाड आहे मित्रांनो. हे पावसानं कसं हिरोगार असं वातावरण झालं चौकड. ते माझे मित्र पण आले संग. हे समोरचं हे जांभळीचं झाड आहे. आणि इथं एक छोटीशी विहीर आहे, ती कायमस्वरूपी उन्हाळा असो पावसाळा असो फुल भरलेली राहते. दुष्काळामध्ये पण 50% भरलेली राहते ही विहीर. हे आपण पाहू शकता, ही छोटी विहीर आहे, हाताने खांदलेली विहीर आहे ही. तर आजचा व्हिडिओ पण चांगला होणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक पण करा. आता भेटूया पुढं. शेती तर जवळ झालं आहे आता. तर मित्रांनो आता आलो शेतामध्ये. इथे थोडंसं माळवण केलं आहे. कोथिंबीर आहे, भेंडी, वांगी पण लावली आहे. पाहू शकता आपण थोडंसं माळवण केलं इथं. हे पहा मित्रांनो, भेंडी पण आलेली आहे झाडाला. तर आता आलो शेतामध्ये. आता न्यायचं आपल्याला कणसं तोडून, बाजरीचं कणसं हुरडा करून खायचं. तर हे पहा मित्रांनो, आपण एवढं कणसं घेतलेत. आपल्याला आज हुरडा पार्टी करायची आहे. तर आपण पाहू शकता मित्रांनो, हे डुकराने असा राडा केला आहे की शेतकऱ्याने शेती करायची की नाही. हे पहा, असं चौकून असं राडा केला डुकराने. बघू शकता आता हुरडा पार्टीचं नियोजन केलं तर ते बघू शकता. आता बाजरीचे कणस भाजू राहिले. तर मधली तर तुम्हाला क्लिप दाखवली आतापर्यंत. ते डुकरांनी काय काय राडा केला. कणस फिरून भाजावं लागतं. आणि आमचे आई वडील आजोबा त्यांच्या काळात खायचो भाजून, आता तर काय राहिलं नाही ते. पण तरी म्हणलं आज चला आज हुरडा खायला जावं म्हणून. आज ते एक वेगळाच अनुभव असतो ते खायला. कवळे कवळे कणस असतात, एवढे गोड लागत आहेत ना खायला, एकदम जबरदस्त असे झकास. बघू शकता आता कणस जवळजवळ मित्रांनो हुरडा पार्टी खायला. कोणी कोणी हुरडा पार्टी कणस भाजून खाल्ले ते त्यांनी कमेंट करून सांगा. या हुरडा पार्टी खायला कमेंट करा, कोण कोण येणार आहे ते. पुढच्या सीझनला करू हुरडा पार्टी. आता नाही का सगळे बाजरी काढले, तर हा एक वेगळाच अनुभव असतो मित्रांनो. तर या हुरडा पार्टी खाय. तर हे पहा, हे असं कणस साळून काढावं लागतं मित्रांनो. त्याला खायला अतिशय स्वादिष्ट आणि उत्कृष्ट आहे मित्रांनो. हे आमच्या खेड्यातील जीवन आहे. हे माझा मित्र बाबा इथं बसलेले ते कणस भाजू राहिलेत. हांजी बाबा. या मित्रांनो खायला. कवळे कणस जाळताना अशी गोड तो एकदम जबरदस्त लागू राहिले. याला म्हणतात बाजरीचा हुरडा. कोणी कोणी खाल्ले त्याने कमेंट करून सांगा. व्हिडिओ आतापर्यंत चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या मित्रांनो हुरडा खायला.
करून आपण. तर हे पहा मित्रांनो, आम्ही पाणी पिण्यासाठी काय आहे तांब्या वगैरे काय आणले नाही. हे नवीन जुगाड पहा मित्रांनो पाणी पिण्याचा आमचा. हे कसा वाटला मित्रांनो जुगाड. आणि मचिंद्र राठोड ऑफिसर ब्लॉग या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. एक खट्या जोड दे ना बाबा सांग, तू आता हुरडा खाल्ला आमच्यासोबत भाजून तर कसा लागला. तर मित्रांनो नाही का त्याच्यात आम्ही शेंगदाणा चटणी आणायची विसरलो. ती तिखट चटणी असते लाल मिरची घालून भाजून कुटलेली असते. हे हुरडा आणि त्याच्यात लाल चटणी ती शेंगदाणा चटणी मिक्स करून खावं लागते मित्रांनो. एवढं जबरदस्त लागत आहे ना, नो चॅलेंज चव लागते. जर तुम्ही पुढच्या सीझनला येत असाल तर आता आमच्याकडे सगळे बाजऱ्या बिजऱ्या निघालेत, जेवाऱ्या तर काय राहत नाही. जर पुढच्या वर्षी येत असेल तर हुरडा पार्टी खायला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आता झालं आमची हुरडा पार्टी खाऊन. आता जाणार आहे मित्रांनो घरी गावाकडं. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथून पुढं नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर काही अडचणीमुळे व्हिडिओ काय रोज काय आले नाही मित्रांनो. इथून पुढं नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.